हा बघा आमचा आता हा कापा फणस आहे आणि आमच्या सुनंदाताई तो कापा फणस कापणार आहेत बघा. आणि आता त्याच्यावर आम्ही ताव मारणार. किती दिवसाने तरी आम्हाला आज कापा फणस खायला मिळाला आहे आणि छान पिकला आहे तो. आता त्याचे 4 भाग करतील त्या आणि आम्हाला एक एक सारकांड म्हणतात त्याला आमच्याकडे, ते देतील. त्याची ही असं ती काढून टाकतील आणि मग आम्हाला देतील. याला तेच मी परवासुद्धा एक व्हिडिओ केला ना, तर तो व्हिडिओ की कापा फणस कसा असतो. कालसुद्धा तो एक माणूस होता, ओला करून मी आले तेव्हा तो म्हणाला, ताई मला कळत नाही हो, तुम्ही सांगताय काय मला कापा फणस कसा असतो. म्हटलं कापा असा जरा कडक असतो आणि बरका असा जरा बुळबुळीत असतो, पण तो खायला खूप छान असतो. तर म्हणे माझ्या बायकोनं सांगितलं आणायला. मग म्हटलं घ्या तुम्ही हा. मग त्यांनी घेतला आणि मी एक घेतला. आणि घरी आमच्या गावालासुद्धा आता बरके फणस भरपूर आहेत आणि आज संध्याकाळी आम्ही उकड गरे करणार आहोत. मग त्या उकड गरे म्हणजे काय ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर नक्की पाठवेन आणि ते कसे असतात त्याचाही फोटो पाठवेन. की इतकी सुंदर डिश आम्ही ह्या कोळवणला करतो आणि सगळे मिळून खातो. तर अतिशय छान असा हा कापा फणस आहे. त्यातले 2 गरे आता ताई काढतील आणि माझ्या हातात देतील. मी तुम्हाला दाखवते. अर्थात आपल्याला गाडीवर हे फणस आपल्याला बघायला मिळतात, पण त्याची चव आणि ह्याची चव थोडी वेगळी असते. तर हे बघा आता त्या आम्हाला काढून देतील आणि त्याची टेस्ट एवढी छान असेल ना, कारण हा ताजा ताजा फणस इथे पिकलेला आहे. तर अतिशय छान असे 2 गरे बघा. हे बघा, हे बघा, हे अतिशय छान. कितीही तुम्ही खा, एवढा मोठा फणस आहे. अर्थात मी आधी खूप पाणी प्यायले आणि आता मी हेच खाणार आहे. हे बघा, हे अतिशय छान पिकलेला असा हा फणस आहे. तर आता आम्ही सगळे मिळून इथे त्याच्यावर ताव मारणार. तर हा बघितलात, मी परवाच सांगितलं तुम्हाला की मी नक्की तुम्हाला गावाला गेले तर तो फणस कसा फोडतात आणि कसे गरे काढतात याविषयीचा व्हिडिओ पाठवेन म्हणून सांगितलं होतं. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा.